मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे कल्याण आणि ठाण्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। यानुसार डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये पहाटेपासूनच जोरदार पाऊस बरसतोय। सतत पडणाऱ्या पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसलाय। मध्य रेल्वेची वाहतूक ही तब्बल 20 ते 25 मिनिटं उशिराने सुरू आहे। कल्याणच्या पुढे खोपोली आणि कसारा नजीक जोरदार पाऊस असल्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल सेवेवरती त्याचा परिणाम झालाय। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, डोंबिवलीमध्ये आता मुसळधार पाऊस कोसळतोय, त्याचबरोबर ठाणे आणि डोंबिवली कल्याण या परिसराला रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलाय। सध्या तिकडच्या स्थानकांवरची काय परिस्थिती आहे, कशा प्रकारे रेल्वे वाहतुकीवरती परिणाम झालाय? ठाण्यामध्ये पाऊस जो आहे तो आता पडू लागलेला आहे। सकाळपासून पाऊस जो जोरदार होता, मध्ये थोडी विश्रांती घेतल्यानंतर पावसाने आता जी आहे पुन्हा बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे। आणि माटुंग्याची जी घटना घडली आहे त्यामुळे रेल्वे सेवा जी आहे मध्य रेल्वेची ती थोडीफार प्रभावित झालेली आहे। मी ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर 6 वरती आहे, जिथं फास्ट लोकल जातात मुंबई दिशेने। कसारा आणि खोपोली या मार्गावरून आलेले लोकल जे आहेत त्या ठाण्यावरून या प्लॅटफॉर्म नंबर 6 वरून मुंबई दिशेने जातात। इथं आताच एक लोकल गेलेली आहे आणि गर्दी जी आहे ती सुरुवातीला सकाळी जी आहे ती थोडीफार कमी दिसत होती, पण आता हळूहळू गर्दी जी आहे ती वाढू लागलेली आहे, कारण का रेल्वे ज्या आहेत त्या आता 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत। पाऊस आहे, त्याच पद्धतीने माटुंगाची घटना आहे। खाली जर आपण पाहिलं तर कल्याणच्या पुढे कसारा आणि जी कर्जत लाईन जी आहे त्या तिथं आसनगाव असेल, शहापूर भाग असेल किंवा इथं नेरळ असेल, या सगळ्या भागामध्ये पाऊस जो आहे तो रात्रीपासून जोरदार आहे। सकाळी देखील मोठ्या प्रमाणात पाऊस आहे। ग्रामीण भाग जो आहे ठाणे जिल्ह्याचा त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो रेल्वे सेवेवरती सकाळपासून आपल्याला पाहायला मिळतोय। आणि ठाण्यामधल्या बऱ्याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर रात्रभर जो पाऊस पडला ठाणे शहरामध्ये, यामुळे ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये जवळपास 20 मोठी झाडं जी आहेत ती उन्मळून पडलेली आहेत। 6 मोठ्या फांद्याच्या झाडांच्या त्या पडलेल्या आहेत। एका घराचा स्लॅब पडलेला आहे। सुदैवाने यामध्ये कुठली दुर्दैवी घटना घडलेली नाहीये, पण पाऊस ज्या पद्धतीने पडतोय हा पाऊस असा सुरू राहिला तर साधारणपणे 1 ते 3च्या दरम्यान जी हायटाईड आहे या हायटाईड दरम्यान देखील असा जर पाऊस पडत राहिला तर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी साचू शकतं। पण प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। या सगळ्या सकल भागांमध्ये जे पाणी पडतंय त्याच्याशी जोरात करायला आणि ठाण्यामध्ये कुठेही पाणी तुंबू देणार नाही, जास्त काळ पाणी राहणार नाही असं दावा जो ठाणे महानगरपालिकेने केलेला आहे। आता प्लॅटफॉर्म नंबर 6 वरती लोकल ट्रेन आलेली आहे। 8:32ची जी लोकल आहे 8:32ची आपण जर पाहिलं तर इथे इंडिकेटर आपण पाहू शकतो। 8:32ची लोकल जी आहे ती ठाण्यामध्ये ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर 6 वरती आता 9:08 वाजता आलेली आहे। यावरूनच आपल्याला अंदाज येतोय की लोकल जी आहे ती किती उशिराने धावत आहे। जवळपास साधारणपणे आपण जर पाहिलं तर 40 मिनिटं उशिरा जी आहे ती लोकल जी आहे ती ठाणे रेल्वे स्थानकावरती आलेली आहे। तुम्ही या रेल्वेने आता आलात, जवळपास 40 मिनिटं ठाण्याला उशीर आलेली आहे, काय सांगाल? लेट है, रोज का ही ऐसे ही है। कितना लेट है? आप कहाँ से है? बागनी से आए। बागनी से। तो वहाँ से जो ट्रेन आया अभी बहुत बारिश गिर रहा है वहाँ पे? नहीं, बारिश हल्का है, तो ट्रेन लेट हो गया। तर पाहिलं लोकांची गर्दी असल्यामुळे लोक चढण्याकरता प्रयत्न करत आहेत। दादा कुठून आला तुम्ही? मी आता ठाण्यावरून आलोय, पण हा ट्रेन नेहमी लेट असतो। कमीत कमी 20 से 25 ठाण्यावर आला का ठाण्याला आला? ठाण्यावरून जाणार आहे विटीला। नेहमी ट्रेन 20 8:32ची ट्रेन आहे। 9 वाजून 8 मिनिटं झाले, आता आली आहे ट्रेन। म्हणजे अर्धा तास डेली ऑफिसला लेट होतो, डेली लेट मार्क लागते आम्हाला, कोणी ऐकत नाही। दादा कुठून आला तुम्ही? नेरळवरून कर्जत गाडी। कसं आहे प्रवास, कसा पाऊस आहे, रेल्वे वेळेवरती आहेत? अजिबात नाही, रोजच गाड्या लेट व्हायला लागल्या त्याच्यामुळे आता आमचं पंचिंगचं टायमिंग आहे 9चं। आता इथे 9 ते इथेच झाले, रोजच लेट होत आहे। रोजच लेट होत आहे। पंचिंगचा टायमिंग ऑफिसचा 9चा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लोकल ज्या आहेत त्या उशिरा धावत आहेत। पाऊस ठाण्यामध्ये पुन्हा सुरू झालेला आहे आणि गर्दी जी आहे ती आता वाढू लागलेली आहे, कारण का ट्रेन ज्या आहेत त्या आता लेट होत आहेत। 8:32ची ट्रेन जी आहे ती 9:08 वाजता जवळपास 35 ते 40 मिनिटं उशिराने ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर 6 वरती उशिराने आलेली आहे। आणि पुढे आता जी घटना घडलेली आहे जसं आपल्याला प्रणालीने सांगितलं की साधारणपणे अजूनही अर्धा तास लागेल ते संपूर्ण काम पूर्ण व्हायला आणि रेल्वे ज्या आहेत त्या फास्टट्रॅकवरच्या त्या सुरळीत व्हायला। त्यामुळे आजचा सकाळचा प्रवास जो आहे चाकरमान्यांचा हा या पावसामुळे आणि माटुंग्याला घडलेल्या घटनेमुळे त्यांचा प्रवास जो आहे
तो कुठे त्रासदायक होतोय, लेट पोहोचतायत, लेटमार्क लागतोय आणि यामुळे जे आहे ते याची आता वेळोवेळची अपडेट तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। संपूर्ण रेल्वे वाहतूक कधी पूर्वपदावर जाईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आता ठाण्यानंतर आपण जातोय कोल्हापूरमध्ये। कोल्हापुरातील पंचगंगा नदी आज धोका पातळी गाठण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण पंचगंगा नदीची संथ गतीनं धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे। आणखी 1 फूट पाणी वाढल्यास कोल्हापूरला महापूर येण्याची शक्यता आता वर्तवली जाते। कोल्हापुरामध्ये पावसाची उघडझाप सुरूच आहे। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 2 तासाला तब्बल 1 इंचांनी वाढ होते, त्यामुळे जिल्ह्यातील 81 बंधारे देखील पाण्याखाली गेलेत। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून। ज्ञानेश्वर, कोल्हापूरमध्ये पावसाची सद्यस्थिती काय आहे आणि पूर परिस्थितीबाबत काय अपडेट? गार्गी, कोल्हापूरमध्ये पावसाची सध्या उघडझाप सुरू आहे, मात्र पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढच होताना आहे ते दिसून येते। पंचगंगा नदी सध्या 41 फुटांच्या वरती आहे आणि काही तासातच आहे ते पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ते धोका पातळीला जाऊन पोहोचणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। मात्र आता एक दिलासादायक बातमी आपल्याला मिळते, कारण कर्नाटकचं जे आलमट्टी धरण कोल्हापूर आणि सांगलीच्या महापुरासाठी इफेक्टेड असतं, त्या धरणातून 2 लाख क्युसेक इतका विसर्ग आहे तो आता सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे कोल्हापूरची ही पूरस्थिती आहे ती कमी होण्यास मदत होणार आहे, किंबहुना नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश येणार आहे। एकूणच पाहायला गेलं तर सध्या परिस्थितीचा आढावा घेतला तर कोल्हापूरचे 81 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि पंचगंगा नदीसह अनेक नद्यांना महापूर आल्याची स्थिती आहे ती कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते। एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर पावसाचा जोर आहे तो धरण क्षेत्रामध्ये कायम आहे। धरण जे आहे ते पूर्ण क्षमतेने आता भरताना पाहायला मिळतात। राधानगरी धरण जवळपास 93% भरलेले आहे। तर धरणातून विसर्ग झाला तर मात्र कोल्हापूरची स्थिती आहे ती बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यावर्षी सुद्धा कोल्हापूरला महापुराचा विळखा बसण्याची शक्यता आहे ती व्यक्त केली जाते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। लो लाईन एरियातल्या नागरिकांना स्थलांतराच्या सूचना आहेत त्या सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। आज वारणा धरणातून सुद्धा आहे ते पाण्याचा विसर्ग होणार आहे आणि एकूणच जिल्हा प्रशासन या सगळ्या बाबीवरती लक्ष ठेवून असल्याचं पाहायला मिळते। मात्र दिलासादायक बाब म्हणजे आलमट्टी धरणातून जो विसर्ग आहे तो सध्या वाढवण्यात आलेला आहे। 1,70,000 क्युसेक इतका विसर्ग होता तो 2 लाख करण्यात आलेला आहे। त्यामुळे कोल्हापूरची परिस्थिती आता कमी होईल का हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच याकडे आपलं लक्ष असेल। अपडेट घेत राहणार आहोत ज्ञानेश्वर। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आपण सांगलीमध्ये जातोय। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार अजूनही सुरू आहे आणि त्याचमुळे चांदोली धरण आता 82% इतकं भरलंय। त्यामुळे धरणातून 3,800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाली आहे। त्यामुळे नदीकाठच्या शेतीमध्ये पाणी शिरल्यामुळे नुकसान होत आहे। तर दुसऱ्या बाजूला कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 2.5 फुटांनी वाढ झाली आहे। कृष्णा नदीची पातळी ही 29.5 फुटांवरती जाऊन पोहोचल्याचं कळतंय। त्यामुळे प्रशासनाकडून ग्रामीण भागासह शहरामध्ये सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात येत आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आसिफ यांनी। पाहूया। वारणा आणि कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसामुळे वारणा आणि कोयना धरण हे जवळपास भरत आले आहेत। त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदी ही दुथडी वाहत आहे। आता आपण सध्या आहोत सांगलीच्या कृष्णेच्या पात्रावर। सांगलीच्या कृष्णे पात्राजवळ ही 29.5 फूट पाणी आहे। साधारणतः काल गेल्या 24 तासापूर्वी 27 फूट होतं, परंतु संध्याकाळपर्यंत ते वाढून परत कमी होऊन परत वाढलेलं आहे। साधारणतः 2 फुटांनी हे पाणी परत पुन्हा एकदा वाढलेलं आहे। गेल्या वारणेचा विचार केला तर वारणा धरण क्षेत्रात 168 मिलीमीटर पाऊस पडला आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने जे वारणेचं पात्र आहे ते नदी बाहेर वाढलेलं आहे आणि त्या ठिकाणी शेतात आणि सकल भागात जे काही नदीकाठची भाग आहे त्या ठिकाणी पाणी आलेलं आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। त्याच पद्धतीने कृष्णेची जी पाणी पातळी हे बघितलं तर 35 फुटापासून नंतर हे सकल भागात पाणी सुरण्यास सुरुवात होते। त्यामुळे जिल्हा प्रशासनानं ज्या ठिकाणी पाणी येण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी सूचना दिल्या आहे की आपले जे काही सामान असेल किंवा जनावर असतील किंवा वस्तू असतील इतर ते सुरक्षित ठिकाणी हलवा असं प्रशासनाकडून इशारा देण्यात आहे। परंतु प्रशासन ह्या कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही शासनाकडून धरणाच्या पाण्याचं नियोजन करण्यात येत आहे। त्यामुळं आलमट्टीमधून आत्ता सध्या 1,70,000 क्युसेसनं पाण्याचा विसर्ग करण्यात आहे। त्यामुळे थोडा बहुत दिलासा म्हणला तरी पण मागं जो कोयना आणि वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडतोय त्यामुळे कृष्णा आणि वारण्याची पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुजितसह आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली। तर आता सांगलीप्रमाणेच अमरावती जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे। गेल्या 24 तासामध्ये जिल्ह्यामध्ये सरासरी 20 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या
पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरूच असल्यामुळे धरणाच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे। ऊर्ध्व वर्धा धरणातून पाणी सोडणार असून नदीकाठच्या गावांना या पार्श्वभूमीवरती सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। तर पुढे सोलापूर जिल्ह्यामध्ये 3 दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर सोलापूर शहर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे। सोलापूर शहरातील अनेक भागामध्ये सकाळपासूनच पावसाच्या सरी बरसतायत। गेल्या 2 आठवड्यापासून सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये पावसाने उघडदीप दिली होती। या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। यानंतर जातोय आपण रायगड जिल्ह्यामध्ये। रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। पेण तालुक्यातील रावे या गावातील जिल्हा परिषद शाळेला गळती लागल्याचं दिसतंय। शाळेला गळती झाल्यामुळे मुलांनीच हातात झाडू घेऊन पाणी बाहेर काढलंय। याचा जाब विचारला असता ना ग्रामपंचायतीने ही बाब गांभीर्याने घेतली आहे ना जिल्हा परिषदेने। त्यामुळे मुलांना शाळेत रेनकोट घालून बसण्याची वेळ आता आली आहे। पालकांनी मुलांना शाळेत पाठवायचं की नाही असा प्रश्न या पार्श्वभूमीवरती उपस्थित केला जातोय। पुढची बातमी ही गडचिरोलीमधून येते। गडचिरोली जिल्ह्याच्या काही तालुक्यामध्ये रात्रीपासूनच संततधार पाऊस कोसळतोय। जिल्ह्यामध्ये 5 दिवसापासून असलेली पूर परिस्थिती जी आहे ती काही प्रमाणात ओसरली आहे। तरी सुद्धा अजूनही अनेक जिल्ह्यांचा आणि गावांचा जो आहे तो संपर्क तुटलेला आहे। गोसीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे वैनगंगा आणि प्राणहिता या नद्यांच्या पाणीपातळीमध्ये सातत्याने वाढ होतीये। नागपूर गडचिरोलीचा संपर्क पुन्हा एकदा तुटलाय। त्याचबरोबर चामोर्शी गडचिरोली मार्ग बंद झाल्यामुळे दक्षिण गडचिरोलीचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटल्याचं कळतंय। तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थितीत अडकलेल्या 300 पेक्षा जास्त नागरिकांच्या मदतीसाठी आता जिल्हा प्रशासन धावून गेल्याचं कळतंय। पाल नदीला आलेल्या पुरामुळे गडचिरोली नागपूर 3 दिवस वाहतूक ही बंद होती। या दरम्यान पाल नदीच्या अलीकडे अनेक वाहनं यामुळे अडकून पडली होती। वाहनांमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी आणि प्रवाशांसाठी प्रशासनाने चहा नाश्त्यासह जेवणाची सोय करून दिली होती। त्याची ही दृश्य आपण पाहतोय। तर गडचिरोली जिल्ह्यातील झिंगानूर ते कल्लेड या दरम्यान नाल्याला पूर आल्यामुळे 15 गावांचा संपर्क तुटलाय। जिल्ह्यातील काही रस्ते अद्यापही पाण्याखाली आहेत। काही गावांना सतर्कतेचा इशारा याच पार्श्वभूमीवरती देण्यात आलाय। तर आपण गडचिरोलीमधली ही दृश्य पाहतोय। अनेक गावांचा जो आहे तो संपर्क तुटलेला आहे। पूर परिस्थिती ओसरली असली तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस तिथे सुरू आहे आणि यामुळे सखल भागामध्ये पाणी साचलंय। 2 गावांच्या मध्यात असलेल्या पुलावरती पाणी साचलंय आणि त्यामुळे वाहतूक खोळंबली आहे। गावांचा संपर्क तुटलाय। जवळपास 15 गावांचा संपर्क तुटल्याची माहिती आता हाती येते।